अमळनेर तालुक्यात विविध विकास कामांसाठी कोट्यवधीचा शासकीय निधी येत आहे। हा निधी फक्त मक्तेदार, अधिकारी, पुढारी यांना लुटण्यासाठीच येत आहे। कोट्यवधीचे रस्ते 6 महिनेही टिकत नाही। नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा परिषदसह वेगवेगळ्या विभागात शासकीय निधी मंजूर करण्यासाठी धावपळ सुरू आहे। 100हून जास्त कॉन्ट्रॅक्टरची पैदास तालुक्यात झाली आहे। संपूर्ण तालुक्यात बोगस रस्त्याची मालिकाच सुरू आहे। रस्ता तयार झाला की बिल कुठलीही तपासणी न होता तात्काळ अदा होतात। बिल निघताच रस्ताही फुटतो। सिमेंटचे रस्ते 3 महिन्यात फुटू लागले आहेत। या फुटलेल्या रस्त्यावर मुरुम टाकले जात आहे। विकासाचा टाहो फोडणारे नेते या विधानसभा निवडणुकीत निगेटिव्ह मतदानास सामोरे जाण्याची शक्यता आहे। तालुक्यात कमालीची नाराजी आहे। घोषणा जास्त, काम कमी। जे काम होते ते लुटमारीसाठी असा आरोप विरोधकांनी केला आहे। आपल्या भोवती लुटारू मक्तेदारांची टोळीच जमा केली आहे। अधिकारीही या कॉन्ट्रॅक्टरला कंटाळले आहेत। काम होत नाही तोपर्यंत साहेबांचा फोन येतो, लगेच बिल तयार होते। बिना रेकॉर्डचा चेक पटकन निघतो। थेट जिल्हाधिकारी कार्यालयातही बोगस कामे तात्काळ मंजूर होत आहेत। अमळनेर ते मुंबई शासकीय विकास निधीची फाईल वेगाने फिरते, टक्केवारीचा सौदा होतो। बोगस टेंडर भरून ठेका मंजूर होतो, अशी खेळी सुरू आहे। हा प्रकार जनतेच्या लक्षात आला आहे। आम्ही या निवडणुकीत जनतेला दाखवून देऊ, असा गौप्यस्फोट विरोधकांनी केला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणूक गाजणार आहे।